ज्या 11 महिन्याच्या बाळाचं अपहरण केलं तेच बाळ अपहरणकर्त्यापासून दूर होताना त्यालाच चिटकून रडत आहे। हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला। अपहरण करणारा त्या मुलाचा बाप आहे। या गोष्टीनं कहाणीमध्ये नवीनच ट्विस्ट आणला। 14 जून 2023 रोजी राजस्थानची राजधानी जयपूरमधील सांगानेर सदर भागातून 11 महिन्यांच्या बाळाचे, ज्याचे नाव पृथ्वी आहे, त्याचं अपहरण करण्यात आलं होतं। ज्या व्यक्तीनं अपहरण केलं त्याची ओळख पटली आहे। अपहरणकर्त्याचे नाव तनुज चहार असे आहे। तो मुलाच्या आईच्या ओळखीतला होता। पृथ्वीची आई तनुजच्या आत्याची मुलगी होती आणि ते दोघंही अनेक वर्ष प्रेम संबंधात होते। दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते, पण त्यांच्या घरच्यांना त्या दोघांबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल जेव्हा समजलं तेव्हा त्यांच्या लग्नाला घरच्यांनी साफ नकार दिला। त्याच्या प्रियसीचं लग्न गुपचूप लावून देण्यात आलं आणि तो तिच्या प्रेमात भिकारी बनला। आपल्या प्रेमापासून विभक्त झाल्यामुळे निराश होऊन तनुजनं पोलिसाची नोकरी सोडली आणि प्रियसी मिळवण्यासाठी तो चक्क भिकारी बनला। तनुज त्याची प्रियसी शोधत राहिला। तिचे लग्न जयपूरमध्येच झाले होते। तनुजनं तिच्यासाठी सर्व काही सोडलं आणि तिला शोधण्यासाठी जयपूरच्या प्रत्येक रस्त्यावर जाऊन तो शोध सुरू केला। त्याने वर्षभर फुटपाथवर रात्र काढली आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवला। अखेरीस त्याला त्याच्या मैत्रिणीच्या म्हणजेच प्रियसीच्या घराचा पत्ता मिळाला आणि त्यानं तिला पुन्हा भेटायला सुरुवात केली। हळूहळू त्यानं त्याच्या प्रियसीच्या नवऱ्यासोबतही मैत्री निर्माण केली आणि नंतर तो तिच्या घरीही जाऊ लागला। प्रियसीनेही आपल्या प्रियकरासोबत मैत्री ठेवली। कधीतरी त्या दोघांचं प्रेम होतं। आपल्या शोधात आपला प्रियकर भिकारी बनला यानं तिलाही वाईट वाटलं आणि ती सुद्धा परत आपल्या प्रियकराला भेटायला लागली। या दरम्यान ती महिला गरोदर राहिली आणि तिनं पृथ्वीला जन्म दिला। पृथ्वीच्या जन्मानंतर तिला काय झालं कोणास ठाऊक। आपलं लग्न झालं आहे, नवऱ्यासोबत असं वागणं योग्य नाही असं मनात विचार करून अचानकच तिने तनुज सोबतचे आपले नाते तोडले। तनुजला माहिती होतं की प्रियसीच्या पोटातील मूल हे आपलंच आहे। त्याच्या जन्मानंतर प्रियसीनं बोलणं बंद केलं होतं। त्याला आपल्या मुलाला भेटायचं होतं, पण दुसरा मार्ग दिसत नसल्यानं तो शेवटी गुन्हेगार बनला। शेवटी त्यानं त्याच्या काही साथीदारांसह त्याच्याच मुलाचे अपहरण केले। 14 जून 2023 रोजी त्यानं प्रियसीच्या 11 महिन्यांच्या मुलाला म्हणजेच पृथ्वीला तिच्या घरातून जबरदस्तीनं नेलं आणि त्याचे अपहरण केलं। तनुजनेही मुलाला खूप जीव लावलं। स्वतः एक चपाती खाल्ली, पण मुलाची प्रत्येक गरज त्यानं पूर्ण केली। खेळण्यांपासून कपड्यांपर्यंत सर्व काही त्यानं त्याला दिलं। असे नाही की तनुजचे लग्न झाले नव्हते, उलट त्याला 21 वर्षांचा एक मुलगा आणि पत्नी देखील आहे। परंतु पृथ्वीवरील त्याच्या प्रेमात त्याला वेगळं काहीच दिसत नाही। आधी प्रियसीच्या प्रेमात भिकारी बनला होता आणि आता स्वतःच्या मुलासाठी तो सर्व काही सोडून फक्त मुलासोबतच राहिला आणि त्याच्यासोबतच जगला। जेव्हा मुलगा किडनॅप झाला तेव्हा त्याच्या प्रियसीनं आणि तिच्या नवऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली। तिने आपल्या नवऱ्याला सगळं काही खरं खरं सांगितलं आणि तनुजवरच आपला संशय असल्याचं स्पष्टपणे ती बोलली। तेव्हा पोलिसांनीही त्याचा शोध सुरू केला। तनुज हा यूपीच्या अलीगड येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर जयपूर पोलिसांनी प्रथमच पोलीस लाईन्स अलीगडमध्ये हेड कॉन्स्टेबल तनुजचा शोध घेतला, परंतु आरोपी देखील त्याच्या कामावर गैरहजर होता। नंतर यूपी सरकारनं तनुजला निलंबितही केलं। पोलिसांनी हार न मानता अनेक राज्यात ह्या व्यक्तीचा शोध सुरू ठेवला। कुठूनही काहीही न सापडल्यानं पोलिसांनी आरोपीवर 25,000चे बक्षीस ठेवले। यानंतर जयपूर पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी तनुजनं स्वतःची दाढी वाढवली आहे आणि तो मथुरा वृंदावनाच्या खादर भागात एका झोपडीत एका साधूच्या वस्त्रे परिधान करून राहतो आहे आणि स्वतःला तो संत म्हणून तिथे दाखवत आहे। त्याला तिथे एक मूल देखील आहे, ज्याला की तो कृष्ण म्हणून स्वतःजवळच ठेवतो आणि तो स्वतः तिथे एक संत म्हणून राहतो। आता पोलिसही साधूच्या वेशात भजन कीर्तन गात या साधूच्या झोपडीत जाऊन पोहोचले। तो स्वतः एक पोलीस अधिकारी होता, म्हणून त्याला लगेचच समजलं की हे पोलीस आहेत। त्याने आपल्या मुलाला मांडीवरून उचलून लगेचच शेताकडे धाव घेतली आणि तिथून पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न केला। मात्र अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आरोपी तनुज
हा पकडला गेला। पोलिसांनी तनुजला पकडून आता पोलीस ठाण्यात आणले आहे। पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तनुज आपल्या मुलापासून वेगळं करण्यात आलं। तनुजला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं आणि मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी बोलवण्यात आलं। आपला मुलगा सापडला म्हणून त्याचे पालकही धावतच तिथे आले। मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा लहान पृथ्वीला घेण्यासाठी काही पोलीस खोलीत पोहोचले असता मूल अपहरण करणाऱ्या तनुजला चिकटून बसले होते आणि तो बाप आणि मुलगा असा ह्या दोघांचे नाते स्पष्टपणे दिसत होतं। हे पाहून पोलीसही अचंबित झाले। पृथ्वी हा त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे जायलाही तयार होत नव्हता। त्याच्या आईनं त्याला मांडीवर घेण्याचा प्रयत्नही केला, पण हे मूल कोणाकडेही जात नव्हते। आता पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं तेव्हा त्याचे वय 2 वर्षांपेक्षा जास्त होते। म्हणजे मूल थोडे समजूतदार होईपर्यंत त्याला फक्त त्याचा अपहरण करणारा आपला बापच एक दिसला। कदाचित त्यामुळेच जेव्हापासून मुलाला प्रेमाचा अर्थ कळायला लागला तेव्हापासूनच त्याला फक्त त्याचा बाप म्हणजे काय आहे तेच समजलं आणि त्यामुळेच आता त्या निरागस मुलाला वडिलांपासून वेगळं राहणं कठीण झालं आहे। परंतु समाज आणि कायद्याच्या स्वतःच्या काही सीमा असतात ज्याचे पालन करणे आवश्यक आहे। मुलाला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन आता केले आहे, पण पृथ्वीला सोबत ठेवण्यासाठी गुन्हेगार बनण्याचे धाडस करणारा माणूस त्याला इतक्या सहजासहजी सोडणार का? हा प्रश्न माझ्यासारखाच तुम्हालाही सतावत असेल। त्यानंतरच हे प्रकरण काही वेगळेच असल्याचे पोलिसांना समजले। आरोपीची चौकशी केली असता पूर्ण गोष्टच बदलली। त्याच्या या कहाणीमध्ये नवीनच एक ट्विस्ट आला। आरोपी तनुजनं सांगितलं की तो पृथ्वीचा खरा बाप आहे। पोलिसांना DNA करायचं असेल तर ते करून घेऊ शकतात, पण तोच त्याचा खरा बाप असल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं। असं म्हणतात की स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा तिचा दुसरा जन्म होतो, पण पुरुष जेव्हा बाप होतो तेव्हा त्याचाही दुसरा जन्म होतो असं का म्हटलं जात नाही? बाप हा मुलांच्या आयुष्यात झाडाच्या मुळासारखा असतो। तो मजबूत राहतो, जमिनीखाली राहतो आणि जमिनीच्या बाहेर पडत नाही, परंतु त्या झाडाला खत पाणी हा देत राहतो। त्याच्या प्रेमाच्या आणि समर्पणाच्या पोषणानं ते झाड हे जिवंत करतो। बाप स्वतः संसाराच्या उन्हात जळतो, त्याच्या पायाला फोडं येतात, तरीही मुलाला सावली मिळावी म्हणून तो उन्हात तापतो। त्या पृथ्वीला सुद्धा त्याच्या वडिलांच्या सावलीत एक देवदूत दिसला आणि म्हणूनच त्या बापापासून दूर होताने तो ढसाढसा रडला। जन्मदात्या आईकडेही त्याला जावंसं वाटलं नाही, पण अपहरण करणाऱ्या माणसापासून दूर होताना त्याला खूप जास्त त्रास झाला। पण तनुजनं असे करायला नको होते। आरोपी तनुजनं मुलाला सोबत ठेवण्यासाठी गुन्ह्याचा मार्ग निवडला, हे सगळ्यात चुकीचं होतं। ही एक सत्य घटना आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं मला नक्कीच कॉमेंट करून सांगा। चला भेटूया अशाच एका नवीन स्टोरी।